साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। विखे पाटील आणि माझा पक्ष एकच आहे, त्यामुळे आम्ही जीवाभावानं एकत्र राहतो। मात्र त्याचं दुःख काही लोकांना होतंय असं दिसतंय, असं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केलंय। 10 जानेवारी रोजी राहुरी शहरामध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी कर्डिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या वतीनं राहुरी शहरामध्ये पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी पुढे बोलताना कर्डिले म्हणाले की समाजामध्ये पत्रकारितेवरील विश्वास कायम आहे। बातमी करण्याचं काम कसरतीचं आणि कष्टाचं असतं। प्रत्येक पत्रकाराची आर्थिक परिस्थिती सारखीच नसते। शेती व्यवसाय करून पत्रकार समाजामध्ये चांगली भूमिका पार पाडण्याचं काम करत असतात। त्यामुळेच दरवर्षी न चुकता पत्रकारांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। तसेच पत्रकारांप्रमाणेच समाजामधील प्रत्येक घटकाचा सत्कार करण्याचा आमचा परिवार प्रयत्न करत आहे, असं कर्डिले यांनी म्हटलंय। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, अनिल देशपांडे, वसंतराव झावरे, राजेंद्र वाडेकर, सुनील भुजाडी, गणेश हापसे आदींनी पत्रकार बांधवांच्या वतीनं मनोगत व्यक्त केलं। यावेळी C24 तास वृत्तवाहिनीचे संचालक अनिल जाधव, सार्वमंथनचे संपादक अनिल कोळसे तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, विलास कुलकर्णी, मनोज साळवे, राजेंद्र म्हसे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, RR जाधव, शरद पाचारणे, बंडू म्हसे, गणेश विगे, सतीश फुलसौंदर, संतोष जाधव, गोविंद फुणगे, सुहास जाधव, मीनाश पटेकर तसेच शिवाजी घाडगे, प्रसाद मैड, सुनील रासने आदी उपस्थित पत्रकारांना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, डायरी आणि पेन देऊन सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी नामदेव ढोकणे, उत्तमराव म्हसे, RR तनपुरे, भाजप तालुका अध्यक्ष सुरेश बणकर तसेच सुभाष गायकवाड, राजेंद्र उंडे, कृष्णा राजदेव आदी उपस्थित होते। या प्रसंगी सूत्रसंचालन रवींद्र म्हसे यांनी केलं आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर सांगायचं म्हटलं तर कुठल्या प्रकारचा माणसाला नाही। 25 वर्ष विधानसभेच्या आमदारकीची संधी मिळाली, मंत्रिपदाची संधी मिळाली आणि जिल्हा बँक काय पण महाराष्ट्राच्या देशाच्या राष्ट्रीय सर्व बँक म्हणून या बँकेची ओळख करणारी अशा बँकेसारख्या ठिकाणी सुद्धा चेअरमन पदाची खऱ्या अर्थाने संधी मिळण्याचं काम झालं। परंतु मी ज्या दिवशी आपण पहिल्या 95ला आमदार झालो, ज्या दिवसापासून आज जे काही उपक्रम सुरू केले, ते उपक्रमाला जर करोनाचा काळ जर सोडला तर मला स्वतः कधी खंडन करून देण्याचं काही काम केलं नाही। मग असणारा दिवाळीचा फराळाचा असेल, असणारा जे काय 15 तारखेला येणारा तुमचा संस्कृतीचा सण असेल, महिलांचा आपल्या धार्मिक उत्सवाचा कार्यक्रम असेल किंवा जे मागास मंडळी आपण दरवर्षी जे काय रसादा आपण जेवण असणारे जे काय प्रेमाचे संबंध हे आपल्याला माहिती का दुरावण्याचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होत असतं। काही वेळेला जर आपण विचार केला तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला एकमेकांचे संबंध शिकवण्याचं काम प्रत्येक व्यक्तीला निश्चितपणे त्या करण्याचं काम करावं लागतं। आणि मग माझ्यासारख्या एक सर्वसामान्य माणसाचा कुटुंबामधून मी जन्म घेतलाय आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने, सगळ्याच्या मदतीने, सगळ्याच्या आशीर्वादाने मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ही संधी प्राप्त होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी आपण पाहतो का कुठलंही राजकारण करीत असेल तर राजकारणामध्ये केले यश आपल्याला येतच असतं। आतापर्यंत आपण पाहतो का जेव्हापासून आता हे देशाच्या लोकशाहीप्रमाणे ज्या निवडणुका होतात, चांगल्या माणसालाही पराभव व्हावा लागतं। काही वेळेला ताकदचा जो सदुपयोग माणूसच निवडून येतो। मगच काय म्हणले का मला काही लक्षात नाही राहिलं, तर यांना माहित नाही का आम्ही पक्ष एक आम्ही एकत्र येतो। काही मंडळीला आम्ही एकत्र राहतो एवढं जेव्हा भावानी त्याचंही दुखणं बऱ्याच पर्यावरण मला वाटतं झालेलं पाहायला मिळतं। पण आता दुखणं झाल्यानंतर त्याचं व्यक्त कसं करायचंय, रोहित यांच्या पुढे प्रश्न निर्माण होतो।
कायदा वाटतं का हे स्वतंत्र कसे होतील यांच्या ह्याच्यात कसं लागेल आणि माझं कसं सोयीचं होईल असंही सुद्धा मला वाटतं काही करण्याचा प्रयत्न करतात. पण असा काय कुठल्या प्रकारचा आता आमचा काही एकमेकाबद्दल कुठलीच गोष्ट काय त्याच्यामध्ये काही राहिली नाही आणि इथून पुढे सुद्धा कुठली गोष्ट राहणार नाही. याच निमित्ताने त्या ठिकाणी एवढीच गोष्ट आपल्याला सांगतो आणि आपल्याला सगळ्याला मनापासून पत्रकार दिनाच्या वैयक्तिक मी माझ्या वतीने राहुरी मतदारसंघाच्या वतीने मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याला सगळ्याला हात जोडून विनंती करतो की आपण आता भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढीच नम्र. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.